शहर व परिसरात मागील 2 दिवसात 2 तर आठवड्यात खुनाच्या 3 घटना समोर आल्या आहेत. पंचवटीतून एका सराईत गुंडाचं मोटारीतून अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह जिल्ह्याबाहेर मोखाडा घाटात नेऊन पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. संदेश चंद्रकांत काजळे असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या मित्रांनीच आर्थिक वादातून त्याचा काटा काढल्याचं बोललं जातंय. पंचवटी भागात गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुंड आणि खासगी सावकारी करणारा काजळे यास मद्याच्या नशेत असताना त्याच्या 4 ते 5 मित्रांनी त्याला निमाणी बस स्थानकासमोरील एका इमारतीच्या पार्किंगमधून मारहाण करत मोटारीत डांबलं होतं. यानंतर मोखाडा येथे घेऊन जाऊन त्याचा खून करत खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून जाळण्याचाही प्रयत्न केल्याचं पोलिसांच्या तपासातून प्रथमदर्शनी समोर आलं. घटनास्थळाहून अर्धवट स्थितीत जळलेला मृतदेह मोखाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. त्याची ओळख पटवून नाशिक पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. यानंतर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने मुख्य सूत्रधार आरोपी स्वप्नील उन्हवणे यास अटक केली आहे. अपहरणासाठी वापरलेल्या गुन्ह्यातील मोटारही जप्त करण्यात आली. उन्हवणे याच्यासोबत असलेल्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.